नमस्कार. माझ्या सर्व सन्माननीय कर्तव्यदक्ष पोलीस पाटील बांधवांना आपल्या पोलीस पाटील विचार मंचवर जोडल्या गेलेल्या तमाम सुजाण प्रेक्षकांना नमस्कार. पाटील बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देणारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची छाती अभिमानाने 56 इंच करणार आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की गावच्या शासकीय चौकटीत पोलीस पाटील या पदाची ताकद नक्की काय असते. अनेकदा काय होतं, तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे मोठी मोठी अधिकारी गावात येतात, कायद्याची मोठी मोठी पुस्तकं दाखवली जातात, पोलिसांचा बडगा दाखवला जातो, पण कधी कधी जे प्रश्न शेकडो पोलिसांची फौज आणि मोठे अधिकारी सोडवू शकत नाहीत तो प्रश्न गावचा पोलीस पाटील आपल्या केवळ एका शब्दावर आणि विश्वासाच्या जोरावर जागेवर सोडून दाखवतो. आज आपण अशाच एका ज्वलंत आणि सत्य घटनेवर चर्चा करणार आहोत, जिथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका संवेदनशील प्रश्नावरून वाद थेट आत्मदहनापर्यंत पोहोचला होता. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता, पण शेवटी ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी कोणावर विश्वास दाखवला तर गावच्या महिला पोलीस पाटलावर. आणि त्या माऊलीने आपल्या शब्दाच्या वजनावर तो प्रश्न कसा निकाली काढला याची संपूर्ण सत्यकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपल्याला पोलीस पाटील पदाची खरी किंमत संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायची आहे. पाटील बांधवांनो, आधी नेमका घटना काय घडली होती ते समजून घ्या. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या लाठी गावातील ही घटना आहे. गावात पांदन रस्त्याचे काम सुरू होते. ग्रामीण भागात पांदन रस्त्याचे वाद हे किती विकोपाला जातात हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. या पांदन रस्त्याच्या कामामुळे एका शेतकऱ्याच्या शेतातील नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारा मार्ग बंद झाला. पावसाचे पाणी थेट शेतात साचू लागल्याने पिकाचे मोठे नुकसान होत होते. त्या शेतकऱ्याने प्रशासनाकडे वारंवार खेटे मारले, निवेदनावर निवेदन दिली, पण त्याला फक्त आश्वासनं मिळाली. शेवटी हाताश होऊन मानसिक त्रासाला कंटाळून त्या शेतकऱ्याने थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला. आता विचार करा, प्रकरण थेट आत्मदहनाचं होतं. त्या रस्त्याला लागूनच शेतकऱ्याच्या एका पत्र्याचा शेड होता. तो शेतकरी अत्यंत ठाम होता की काहीही झाले तरी मी हा शेड काढू देणार नाही आणि रस्त्याचे काम होऊ देणार नाही. परिस्थिती इतकी संवेदनशील बनली होती की तिथे कोणताही मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन सगळे चक्रावून गेले होते की आता या शेतकऱ्याची समजूत कशी काढायची. अशा ऐन आणीबाणीच्या वेळी जेव्हा कायद्याचा बडगा आणि अधिकाऱ्याची फौज काम करेनाशी झाली, तेव्हा शिरपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी एक अत्यंत हुशारीचा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ संपर्क साधला तो लाठी गावच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस पाटील सौ संजीवनी संतोष खिरटकर यांच्याशी. पाटील बांधवांनो, संजीवनी मॅडम या सामान्य पोलीस पाटील नाहीत, तर त्या राज्यपाल पुरस्कार प्राप्त महिला पोलीस पाटील आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची दखल थेट राज्याच्या सर्वोच्च पातळीवर घेतली गेलेली आहे. जेव्हा शिरपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी संजीवनी मॅडम यांच्यावर विश्वास टाकून त्यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली, तेव्हा ही रणरागिणी थेट मैदानात उतरली. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, महिला पोलीस पाटील असूनही एवढ्या मोठ्या आणि संवेदनशील वादाच्या ठिकाणी जेथे पुरुष अधिकारी सुद्धा विचार करत होते, तिथे संजीवनी मॅडम खंबीरपणे पुढे आल्या. त्यांनी प्रशासनाचा आणि कायद्याचा धाक दाखवला नाही, तर त्यांनी दाखवली संवेदनशीलता आणि आपुलकी. संजीवनी मॅडम थेट त्या आक्रमक झालेल्या शेतकऱ्याकडे गेल्या. त्यांनी शांतपणे एका ताईच्या मायेने आणि गावच्या पाटलाच्या अधिकाराने त्या शेतकऱ्याची समजूत काढायला सुरुवात केली. त्यांनी शेतकऱ्याला समजावून सांगितले की भाऊ, आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलून कोणाचंच भलं होणार नाही. रस्ता झाला तर गावचा विकास होईल आणि तुझ्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी मी स्वतः प्रशासनाकडे पाठपुरावा करून तो मिटवून देईन, हा माझा शब्द आहे. आणि चमत्कार बघा बांधवांनो, जो शेतकरी पोलिसांना ऐकत नव्हता, जो शेतकरी अधिकाऱ्यावर नाराज होता, त्याने संजीवनी मॅडमच्या शब्दावर, त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि त्यांच्या पदावर एवढा अथांग विश्वास दाखवला की त्याने तात्काळ आपला हट्ट मागे घेतला. इतकंच नाही तर त्या शेतकऱ्यांनी स्वतःहून तो पत्र्याचा शेड तेथून बाजूला काढायला तयारी दर्शवली. बघता बघता जो वाद थेट कोर्ट कचेरी आणि आत्मदहनापर्यंत जाणार होता,
तो वाद संजीवनी मॅडमच्या केवळ एका मध्यस्थीमुळे शांततेत मिटला. रस्त्याचे काम मोकळे झाले आणि गावात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली. पाटील बांधवांनो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेनो, या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? यातून हे सिद्ध होतं की गावचा पोलीस पाटील हा केवळ कागदावर सही शिक्का करणारा किंवा मानधनासाठी काम करणारा नामधारी कर्मचारी नाही. तो गावातील वाद जागेवर मिटवून कायदा व सुव्यवस्था राखणारा खरा गावचा कणा आहे. पाटलावर असणारा विश्वास आणि गावकऱ्यांचा पोलीस पाटलावर असणारा आदर या दोन्हीचा जेव्हा मिलाफ होतो तेव्हा असे अशक्य वाटणारे सुद्धा प्रश्न सेकंदात सुटू शकतात. शिरपूर पोलीस प्रशासनाने संजीवनी मॅडमला पुढे करून जो विश्वास दाखवला आणि कौतुकास्पद आहे आणि लाठीगावच्या नागरिकांनी आपल्या पाटलाच्या शब्दाचा जो मान ठेवला तो महाराष्ट्रासाठी आदर्श आहे. मी या विचारमंचाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र शासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की गावातील 50% पेक्षा जास्त वाद हे पोलीस स्टेशनला न जाता जागेवर मिटवण्याची ताकद पोलीस पाटील पदात आहे. फक्त गरज आहे ती या पदाला योग्य मान सन्मान देण्याची आणि त्यांना विश्वासात घेण्याची. लाठीगावच्या राज्यपाल पुरस्कार प्राप्त महिला पोलीस पाटील संजीवनी संतोष खेरटकर मॅडम यांच्या या धाडशी आणि समजूतदार कामगिरीला आपला पोलीस पाटील विचार मंच कडक सॅल्यूट करतो. तुम्ही संपूर्ण महिला शक्तीचा आणि आपल्या पोलीस पाटील संघटनेचा मान वाढवला आहे. माझ्या पाटील बांधवांनो, तुम्हाला संजीवनी मॅडमचा हा लाठी पॅटर्न कसा वाटला? तुमच्या गावातही कधी असा प्रसंग आला होता का? आणि प्रशासनाने पोलीस पाटलांना कसा पाठिंबा दिला पाहिजे यावर तुमचे काय विचार आहेत? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस पाटील भगिनीपर्यंत प्रत्येक ग्रुपवर वादळासारखा शेअर करा, जेणेकरून आपल्या पदाची ताकद सर्वांना कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका खणखणीत विषयासह. तोपर्यंत सुरक्षित राहा, कर्तव्य दक्ष राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.